पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। एकंदरीत मला लोकांचं प्रेम माझ्यावरती काय आहे ते मला आज कळले, काल कळले की कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाचे प्रसंग येत असतात, त्यावेळेला आपली लोक जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपलं दुःख कमी होत असतं। पण तुम्हाला सांगतो की कालच्या घटनेनंतर एवढं लोकांचं प्रेम माझ्यावरती मला काल भेटलं, एवढे लोकांचे आशीर्वाद, फोन, मेसेज, ऑफिसला गाठी भेटी, रात्री 2 वाजेपर्यंत लोकांचे कॉल, नागरिकांचे मेसेज, सगळ्यांना उत्तर पण मी देऊ शकत नाही। आताही फोन चालू आहे, आताही लोक ऑफिसला येत आहेत। त्यामुळे मला असं वाटतंय की हा एक कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता विरुद्धचा नेता म्हणजे जो लढा आहे याच्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारे लोक मला बहुमताने माझ्या संपूर्ण पॅनलला घड्याळाचं बटन दाबून मोठ्या प्रमाणात निवडून देणार। दादा करता निवडून देणार याच्या मागे काही शंका वाटत नाहीये, परंतु तुमच्या नेतृत्वाखाली आता या पॅनलचं या ठिकाणी काम करणार आहे आणि यासोबतच संपूर्ण पुणे शहरात जे काही राष्ट्रवादी काम करते, जे काही उमेदवार आता या ठिकाणी दिले त्यांच्यामध्ये देखील आता नवीन उमेद या ठिकाणी आली आहे की आपलं देखील आता चांगला एक पॅनल आपण निवडून येऊ शकतो। काय सांगाल इतर कार्यकर्त्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना? माझ्यावरती जो अन्याय झालाय, खरं तर अनेक जणांवरती अन्याय आलाय। मला वाटतं की भारतीय जनता पक्ष जवळपास 40 नगरसेवकांचे तिकीट भारतीय जनता पक्षाने कट केलेत। ज्या लोकांनी 2019च्या विधानसभेला, लोकसभेला झुकून काम केलं, ज्या नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी कोरोना काळामध्ये या पक्षाची बाजू मांडली, रस्त्यावरती उतरले स्वतःचा जीव धोक्यात घालून, नंतर प्रशासन काळामध्ये सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवल्या, खरं तर अवघड होतं। आणि त्याच्यानंतर सुद्धा 2024च्या लोकसभामध्ये, विधानसभेमध्ये परत या कार्यकर्त्यांचा, नगरसेवकाचा वापर भारतीय जनता पक्षाने करून घेतला। आणि आज त्यांना मी काय म्हणतो, तिकीट द्यायचा नाही द्यायचा तो पक्षाचा अधिकार आहे, तो त्यांनी करावा। पण ज्या पद्धतीने हे सगळं झालंय, तुम्ही कचरा केलाय नगरसेवकांचा, सिटिंग नगरसेवकांचा कचरा केलाय भारतीय जनता पक्षाने। कारण ज्या पद्धतीने एकाला सुद्धा परत फोन पण नाही, सांत्वन पण नाही, एका नगरसेवकाचा तो किती त्याचा वेळ देतो, जो कोण किंवा कार्यकर्ता इच्छुक असतो की त्यांचं समाधान हे करू शकले नाही। कारण त्यांना असं वाटलं की आपल्या या पुणे शहरामध्ये ओघ आलाय, ओघ कार्यकर्त्यांचा, इच्छुकांचा, आणि त्या भ्रमामध्ये आहेत। मला असं वाटतं हा भ्रम मला वाटतं या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुटणार आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ चिन्ह आणि अजितदादांच्या, खरं तर अजितदादांना पारख आहे असं मला वाटतंय, कार्यकर्त्यांची सन्मान देतात आणि तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा अनेक लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मिळालेला आहे। आणि माझा संदेश आहे या सगळ्यांना, तुम्ही लढा। अमोल वाळूंकर एक कार्यकर्ता म्हणून लढतोय, तुम्ही पण माझ्याप्रमाणे लढा। या पुणे शहरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवरती 100% फडकावणार, म्हणजे फडकावणार। तुमचं विजन काय? माझं विजन काय, आता मला चारी पक्षाचे, आमच्या पक्षाचे चारही उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आणायचे। जे माझ्यासोबत केलं ते मला निवडणुकीतूनच उत्तर आहे। आणि या जनतेची सेवा करायची एकच विजन आहे। काय विजन काय? जनतेची सेवा करणं हेच विजन आहे, ते करतोय मी गेल्या 11 वर्षापासून। दादा करता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना मानणारा कार्यकर्ता आहे। आमचे उपमुख्यमंत्री, आदरणीय या राज्याचे नेते अजितदादा पवार यांनी माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। आणि लोकसभेला असन, विधानसभेला असन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने, युतीनेच हे राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे। पण या ठिकाणी मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे। मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे याला न्याय देईल। आपण का भारतीय जनता पक्षाचा, मी काय भारतीय जनता पक्षावर माझी तक्रार नाही आहे, तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे सांगतो। भारतीय जनता पक्षाचे जे पुणे शहर ज्यांच्या ताब्यात दिलेलं आहे ना, भारतीय जनता पक्षाने, केंद्राने किंवा राज्याने पुणे शहर ज्यांच्या ताब्यात हे दिलंय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या, त्यांच्याबाबत माझी तक्रार आहे। त्यांनी मोनोपॉली केलेली आहे। त्यांना असं वाटतं की आपल्याला आता बाहेर कोण विरोधक नाही राहिले तर आपलेच आहेत त्यांची जिरवा, जे उद्या आपल्याला प्रतिस्पर्धी होतील। माझा त्यामुळे कार्यक्रम झालेला आहे। कार्यक्रम झाला नाही म्हणत, कार्यक्रम करणार होते, आता मी करेक्ट कार्यक्रम करणार आहे। काही रणनीती नाही, इथून मागचं केलेलं काम हेच मला यातून बाहेर काढणार आहे। आणि जनतेचं प्रेम, याच्यासाठी काय रणनीती करायची? रणनीती त्यांनी केली, षडयंत्र त्यांनी रचलं,
केसाने गळा कापण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. 1.5 तास आधी मला सांगते तुम्हाला एबी फॉर्म नाही. कितीतरी नगरसेवकांना अजून फोन पण नाही, कुणी विचारलं पण नाही. यार तिकीट कट केलं तुम्ही त्यांचं सिटिंग नगरसेवकांचं. अरे काहीतरी तर आहे ना, नगरसेवक होतं म्हणजे कोणी पण तर नाही होत ना नगरसेवक. हा आज तुम्ही जर ही सन्मानाची वागणूक जर सर्व कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या पुणे शहरामधलं भाजपा ज्या पद्धतीने काम करते, पुणे शहरातलं बोलते मी, देशात राज्यात सगळं चांगलं असेल. माननीय नरेंद्रजी मोदी असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातूनही काम चांगलं होते. पण पुणे शहरामध्ये जी काय मोनोपॉली चाललेली आहे, लोक आभाळाला लाथा मारायला लागलेले आहेत. ज्या कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी यांनी सुद्धा कमळ पोचवलंय. विधानसभेच्या काळात, लोकसभेच्या काळात भारतीय जनता पक्षाने सुद्धा कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी काम केले आणि त्यांची तुम्ही अशी तिकीट अशी कचऱ्यागत त्यांना फेकून दिलेत. त्यांची तिकीट तुम्ही काढून. अरे सन्मान द्या ना, तिकीट कट करा, काय नाही. माझं पण तिकीट कट केलं असतं, काय नाही. 4 दिवस आधी सांगा ना, अमोल तुझं आम्हाला तिकीट देता येत नाही, हे कारण पण मला अजून सांगितलं नाही. मग हे सगळ्या गोष्टी का? याचं उत्तर खरं तर त्यांनी दिलं पाहिजे, माझ्यापेक्षा ते त्यांनी दिलं पाहिजे. तुम्ही जाऊन त्यांना विचारा की अमोल अडकरचं तिकीट का कट केलं बाबा, त्यांनी उत्तर देऊन दाखव. दादा खरं तर आता मोठा फुगा हा भारतीय जनता पार्टीचा फुटलेला आहे. का भारतीय जनता पक्ष, मी पक्षाचा कार्यकर्ता होतो, त्या पक्षाचा मी सन्मानच करतोय. मी पक्षाच्या बद्दल बोलत नाही. हा भारतीय जनता ज्यांच्या दावणीला बांधलाय पुणे शहरामध्ये, खरं तर ती दावण तोडण्याची वेळ आता आलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, सत्ता डोक्यामध्ये गेले की काय घडतं हे पुणे शहर आता दिसायला लागले सर्व कार्यकर्त्यांना, आणि त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतील. आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा निश्चितपणे या पुणे महानगरपालिकेमध्ये हे सर्व कार्यकर्ते, मग त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे पण इकडे आलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, इतर पक्षाचे पण जे आहेत, ज्यांना ज्या पद्धतीने हा जे प्रकार चाललेला आहे, हा निश्चितपणे 16 जानेवारी 15 जानेवारीचं मतदान झाले की त्या दिवशी कळेल. खरं तर अनेक कार्यकर्ते आता तुमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत, पक्षप्रवेश. अहो इथं माळुंगे आमचे 2 गाव आहेत, त्या गावात त्यांना आता माणूस राहिला नाही प्रचार करायला. भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक सगळे इथं येऊन बसलेत, आम्ही बाबा काम करणार नाही, जे झालं ते चुकीचं झालं. अमोल भैया तुमच्यासोबत जे केले पक्षांनी चुकीचं केले, तुम्हाला षडयंत्र असलं, तुम्हाला राजकीय जीवनातून संपवण्याचा प्रयत्न केला. एक असतं राजकीय जीवन जे माणसाचं, अकरा संपलं असतं ना. मी अजितदादा जर मला हात नसता भेटला डोक्यावरती तर मी संपलो होतो अमोल अडकर. मला पुनर्जीवन भेटलं राजकारणामध्ये, माझा पुनर्जन्म झालेला आहे. आणि एकदा माणसाचा पुनर्जन्म झाला, माणूस काय करतो तुम्हाला माहिती आहे. आता विधानसभेला तुम्ही इच्छुक होता, त्यामुळे तसं झालं असेल वाटतं का? हे लोकच बोलतात ना, मी बोलणं चुकीचं आहे. हे लोक प्रत्येक बारक्या पोराला विचारलं तरी ते सांगते, वयस्कर लोकांना विचारलं तरी तेच सांगते. यात काय अख्ख्या पुणे शहराला, महाराष्ट्राला कळलंय. नवीन वर्षाची नवी सुरुवात कशी असणार? नवीन वर्षाचे सूर्य आता उगवणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती त्याचा प्रकाश पडणार आहे. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात, जोरात, खऱ्या अर्थाने मी तुमच्या माध्यमातून पुणेकर जे आहेत मतदार आहे ना, त्यांना सांगतो बाबांनो, तुम्ही तुमच्या दारामध्ये जे लोक आहेत, काम बघून लोकांना मतदान करा. हे सगळा चुकीचा प्रकार चाललाय. देवेंद्रजी आहेत, नरेंद्रजी मोदी आहेत, त्यांचंही काम चांगलं आहे. आता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण सत्तेतच आहे ना, आम्ही पण देवेंद्रजींना मानतो, आम्ही पण नरेंद्र मोदीजींनाच मानतो ना. मग तुमच्या समोर येणारा जो कार्यकर्ता आहे तो कसा आहे तो तुम्ही बघा. आमच्या वरती केंद्रात राज्यात एकत्रच आहे आम्ही. मी नरेंद्र मोदींचा फोटो वापरू शकतो, मी त्यांना बघूनच राजकारणामध्ये आलो. त्यामुळं मतदारांनी हा विचार करायचा, बाबा आपण आता कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. ही कार्यकर्त्या विरुद्ध नेत्याची लढाई आहे. या पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष ज्यांच्या दावणीला बांधलाय तिथनं सोडण्याची गरज आहे. आणि या कार्यकर्ते, या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील आणि ज्यांची तिकीट कट केली ते नगरसेवक, हे हा मेसेज 100% देतील. नाही तर तुमचं बाबांनो काय खरं नाही पुढच्या काळामध्ये. ही आता संधी आहे, आता सावरा चांगला. मी लढतोय ना, ठीक आहे. मला अजितदादा भेटले, बऱ्याच जणांना अजितदादा भेटले नसतील किंवा सत्ताही संधी नाही भेटली, काहींचं दुर्भाग्य आहे. तसं माझं पण 1.5 तासांनी दुर्भाग्य वाचलं माझं, मी पण संपलत होतो. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या बाबत माझी काही तक्रार नाहीये. पुणे शहरातलं जो भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ज्यांना दिलेलं आहे, त्यांनी या पक्षाची वाट लावलेली आहे. मी आता त्याबाबत त्या जास्त काय बोलू शकत नाही. पण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये घड्याळाचे सगळे उमेदवार निवडून येतील.